गुड मॉर्निंग मंडळी, कसं आहात? बरे आहात ना? काय करताय मग? काय चाललंय सध्या? दिवाळीची तयारी कुठपर्यंत झाली? माझं यावर्षीचं राहिलं दुर्ग बनवायचं, कारण आता राहिलेत फक्त 3 दिवस, तर नाही शक्य होणार. त्याच्यामुळे आता महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून सुरुवात करेन दिवाळीची. आणि काहीतरी करायचा विचार करत होतो, पण पाऊस काही करायला देत नाही आहे बाहेर. एक आर्ट बनवायचं होतं समोरच्या बाजूला तिथे, पण पाऊस काही बनवायला देत नाही आहे. कारण तो पेंट सुकला पण पाहिजे आणि त्याच्यावर जे बनवलेलं आहे ते दिसलं पण पाहिजे. पण वाटत नाही ते होईल असं, सो स्किप करावा लागतो आहे प्लॅन. तो दरवर्षी करतो, यावर्षीच करायला मिळत नाही. आणि त्यात हे 3 दिवस माझे बाहेर लागले काम, त्याच्यामुळे शक्यच नाही. दिवसभर बाहेर राहून परत घरी येऊन सगळं घरातलं आवरून परत दुसऱ्या दिवशी जावं लागतं. त्याच्यामुळे शक्य नाही होणार यावर्षी किल्ला बनवणं, आणि रेडीमेड आणणं नाही जमणार आपल्याला. सो प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा नको आहे आपल्याला, केला तर मातीचाच. त्यापेक्षा मग असं करेन, एखाद्या फोर्टवर जाऊन तिथे थोडी साफसफाई करून किंवा असं काहीतरी तिथे करू. प्लॅस्टर ऑफ पॅरिस वगैरे नको आहे आता सध्या आपल्याला. मग तुमचं फराळ वगैरे झाला की नाही नक्की कमेंट करून सांगा, आणि दिवाळीची तयारी कशी चालली आहे तेही सांगा. चला, आता आपली सकाळ जरा उशिरा झाली. 2-3 दिवस जरा बाहेर होतो, म्हटलं आज जरा आराम करू. चला, आता आपण आपल्या रोजच्या कामाला सुरुवात करूया. आईला चहा वगैरे करून देतो आणि मग पुढचा दिवस आपला सुरू करूया. चला. आणि आता असा काहीसा माहोल आहे. आज तर ऊन आहे, काल परवा पाऊस होता, आज छान ऊन पडलं आहे. आणि आज पाणी आलेलं, तर जरा धुवून घेतलं जरा थोडा भाग. म्हणजे आता परत भिजवून ठेवलं, त्याच्यावर थोडंसं हे टाकून, साबणाचं पाणी टाकून, आणि जरा साफ करून घेईन, घासून घेईन संध्याकाळी. ही लेमन ग्रास म्हणजे चहाची पात काढताना ना खूप वेळा असे हात कापतात आहे बघा. आता पण कापला हात. पण जरा छान वाटतं, जरा फ्लेवर पण येतो आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे. त्याच्यामुळे मी यूज करतो. हे एक तुळशीची पानं एक मी मोस्टली चहामध्ये वापरतो. म्हणजे शेंडे तुटल्यावर खालून त्याला हे पण येतात, डेरे पण येतात चांगले छान, आणि तुळस अशी पसरते. त्याच्यामुळे दोन्ही फायदा होते, तर आपली हेल्थ पण चांगली राहते आणि तुळसही छान बहरते. लेकरांना जरा खायला घालूया, आपलं पोट भरलं, लेकरांचं जरा पोट भरूया. चला मंडळी, संध्याकाळ झालेली आहे, दुपारचं जेवण वगैरे सगळं आवरलं. त्याच्यानंतर काही व्हिडिओ बनवले नाही जास्त. हल्ली काय होतं माहिती आहे, मोबाईल जरा हँग व्हायला लागला आहे, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. नवीन घ्यायची गरज लागते असं वाटायला लागलं आहे. वरचेवर हँग व्हायला लागलं आहे, पण जोपर्यंत चालतो आहे तोपर्यंत चालवणार, कारण मोबाईल डेड इन्व्हेस्टमेंट आहे. काय फायदा नाही तसं तर मोबाईलमध्ये इन्व्हेस्ट करून. फक्त कॅमेरा, व्हिडिओ आणि एवढंच होतं आहे, बाकी काय नाही होतं आहे त्याच्या सध्या. पण तो आता हँग व्हायला लागला आहे. आता ही बाजू तर क्लिअर झालेली आहे, ही आपण रात्री उजेडात करू शकतो. आता आपल्याला हात घालायचा आहे या बाजूला, म्हणजे इथून जे आता जंगल वाढलेलं आहे खालचं समोरचं, ते सगळं आता आपल्याला साफ करायचं आहे. चला सुरुवात करूया, तिकडच्या जंगलाला हात घालूया आता. म्हणजे तो भाग सगळा पूर्ण क्लिअर करून घ्यायचा आहे. आणि इथे काही फरशा आहेत इथे, तर त्या फरशातला एक फरशी व्यवस्थित काढायची आणि इथे जी शॉर्ट झाली तिथे टाकायचे. आणि त्या 2 तुकडे आहेत, तिथे एक तुकडा आहे तिकडे, ते आणून इथे टाकायच्यात. चला, हे जंगल साफ करायला घेऊया, म्हणजे ही बाजू सगळी मोकळी होईल. 8-10 दिवसापूर्वी शिमला मिरची बघितली असेल बघा, एवढीशी तयार झालेली आहे. किंवा इथे एक आहे, 3-4 आहेत, आणि बाकीच्या मिरच्या आहेत. आता हे रान पहिलं काढायचं आहे, यांना मोकळं करायचं आहे. आणि
ठीक आहे. रान आहे, रानच सगळं पहिलं क्लिअर करायचं इकडचं. चला हात घालूया आता रान काढायला, पण सुरुवात तिकडून करूया, त्या साईडने. आता माडाच्या बाजू सगळं साफ करून घेऊया. हे बघा, आणि दगड पण इकडे तिकडे जिकडे पडले होते ते एका लाईनमध्ये समोरच्या बांधायला लावून घेऊया. ते बघा, एक एक दगड केले रिमूव्ह, आणि रान पण काढून घेत आहे. म्हणजे जे काय म्हणतात ते, ज्यांची मुळं खोलवर गेले ते खोदून काढले, बाकीचे असेच फावड्याने ओढून काढले. हे बघा, आता हे पाय उचलून ठेवायचे बाजूला, आणि इथलं पण साफ करून घेऊया. आणि मी काय केलं माहिती आहे की रान असंच कुठे टाकलं नाही, माडाच्या मुळाचंच टाकलं, जेणेकरून ते कुजेल आणि काही दिवसांनी त्याचं खत बनून माडालाच मिळेल. हे बघा, आता मातीमध्ये जे दगड होते ते माती भावू नये म्हणून एका ठिकाणी एका बाजूने लावून घेतलेत, आणि पाण्याचं जसं नियोजन होणार आहे त्यानुसार हे मॅच करून घेतलेत सगळे. चला आता समोरचा भाग क्लीन करून घेऊया. हा बघा, इथला पेरू तोडला होता ना, त्याच्या आजूबाजूचा हा भाग आहे. इथे जास्वंद वगैरे सुद्धा व्यवस्थित कट केली होती. हे बघा, त्याला छान बहर पण आला आहे आणि फुटवे पण आलेत. चला आता चालू आहे मोठं मोठं रान काढून, आता फावड्याने सगळं क्लिअर करून घेऊया. आणि जे छोटं छोटं रान आहे, म्हणजे असं थोडक्यात ते जेलचं जसं असतं ना तसं हे रान आहे, त्याला घेतलं एका बाजूला करून. आणि आता रस्त्याकडचं जे आहे ते क्लिअर करून घेऊ थोडं थोडं. हे बघा, जमेल तेवढं क्लिअर केलं आहे. खाली कातळ आहे, सो तेवढं नाही शक्य होणार, त्यामुळे थोडं थोडं क्लिअर करून घेतो आहे. बाकीचं रान आहे ना, त्यावर थोडा थोडा कचरा किंवा जी पानं वगैरे पडतात ना ते टाकून त्याच्यानंतर त्याला थोडं थोडं आग लावून ते क्लिअर करून होऊन जाईल. कारण ते खाली खडक आहे त्यामुळे ते क्लिअर होत नाही आहे ना, निघत आहे उपटून. त्यानंतर थोडासा वेळ होता तर म्हटलं अंगणातलं थोडं थोडं रान आहे ते काढून घेऊया. लॉनमध्ये उगवलेलं ते सगळं क्लिअर करून घेतलं आहे, आणि थोडं पाणी मारून घेतलं, कारण शेवाळं जे आहे ते थोडं उमळलं की निघायला बरं पडतं. त्याच्यामुळे पाणी मारलं थोडंसं आणि फ्रेश होऊन मग आवरलं. एवढी गरमी होते ना, काही खरं नाही बघा, सगळं चिपक चिपक झालेलं आहे, खूप जास्त गरमी होते. चला आता आईची आंघोळ वगैरे सगळं बाकी आहे, तर ते पहिलं करून घेऊया. मग मी पण फ्रेश होऊन मग कंदील वगैरे लावायचा जो विषय आहे तो मग मी नंतर करून घेईन. पण पहिलं आता आईला फ्रेश करून जेवण आहे आणि कंदील लावायचं आहे, तर कंदील वगैरे लावून घेईन. कारण 4 दिवसावर दिवाळी आली आहे, तर कंदील लावून घेतो पहिला. आणि एक तोरण फिरवतो आहे ऑलरेडी एक, पण अजून एक फिरवतो. ऑलरेडी एक तोरण लावलेलं आहे मी, पण हे आहे सोलरवरचं, काय मोठा विषय नाही. आणि अजून एक लावायचं आहे, पहिलं चालू करूया. ओके, ऑटोमॅटिक नाही ठेवलं कारण या पॅनलवर लाईट्स प्रॉपर नाही जळत, त्याच्यामुळे ती नाही ठेवलं आहे, जळते कधी कधी. सो मी तो प्रॉपर बॅटरी म्हणजे सोलरच्या बॅकअपवर ठेवला आहे. आणि बघू, ते झाड ठेवलं आहे, जगलं तर आपलं, नाहीतर मग काय ऑप्शन नाही. आता हे पाणी हिरवं झालं आहे कारण आतमध्ये पूर्ण शेवाळ धरलं आहे. पाणी चांगलं आहे, सिमेंट आहे ना, सिमेंट सगळं शेवाळ पकडलं आहे. चला आईला जेवायला वाढून घेऊया. आज बाकीचं काही व्हिडिओ शूट करत बसलो नाही आहे. चल जेवून घे, पाणी देतो तुला. पाणी 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 पाणी, हे घे पाणी, हळू, गरम आहे.
दिवाळी आली तोंडावर. आता आपल्याला बनवायचा आहे कंदील, जो फोल्ड करून ठेवलेला आहे. त्याला आता जोडायचं आहे, बल्ब लावायचा आणि बाहेर लावायचं आहे. आता चलो कंदील जोडूया. कंदील जोडायचं ना एक माणूस पाहिजे सोबत. एकटंच करत बसले की ते खूप वेळ लागतो त्याला. चला काय करणार, कोण नाही सोबतीला, आपणच करूया आता. वाईट. चला आता आपण कंदील जोडून घेऊया. असा फोल्डिंग करून ठेवलेला होता. गेल्या वर्षीचा आहे, नवीन नाही आणला. कारण चांगला आहे तर म्हटलं कशाला नवीन आणूया, म्हणून म्हटलं जुना आहे तोच छान फ्रेश केला, वॉश केला, सुकवला आणि तोच लावायला घेतला. चला आता पूर्ण कंदील जोडून घेऊया आणि मग लावूया. हा बघा, म्हणजे हा कंदील असा आहे की त्याला कलशाचा एक आकार आहे. त्यामुळे मला तो आवडला त्यावेळी, असं म्हटलं करूया त्याचं. हे बघा, 5च मिनटात पूर्ण होईल तो. चला लावून घेऊया आता, जोडून घेऊया वायर. आणि कंदील बनवून झालेला आहे. हे बघा, लावून पण झाला आहे. हे बघा, दिवाळी आहे तर कंदील लावून झाला आहे. बाकीच्या लाईट परमनंट आहे, फक्त कंदील रिमूव्हेबल आहे. बाकीच्या लाईट कायमस्वरूपी तशाच राहणार आहेत. हे बघा, जसा कलश असतो त्याप्रमाणेच कंदील आहे.